आता माया केस मध्ये तर हे फिक्सच झालं होतं की खुद के पैरों पे चलना होगा, सर्जरी इज द ओनली ऑप्शन. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा प्रथमेश. पटापट बॅग भरून पुण्यावरून घरी आलो. नवरात्र चालूच होती. अंबादेवीचं दर्शन घेतलं आणि दुसऱ्याच दिवशी हॉस्पिटलाइज झालो. कारण आता त्या अंगठ्यातलं सेन्सेशनच खतम झालं होतं. पाय लय खतरनाक दुखत होता. हॉस्पिटलाइज झालो. एवढ्या मोठ्या औषधा आणल्या आणि थोड्याच वेळात डॉक्टरनी अॅनेस्थेशियासाठी सिरीन लावली. त्याच्यातही नशीब एवढं बेकार, डाव्या हातात टाकली तर सिरीन आडवी गेली तर उजव्या हातात टाका लागली. प्रॉपरली सिरिंज लावली आणि ऑपरेशनचा टाइम जवळ येत होता म्हणून एक इंजेक्शनही दिलं आणि फायनली तो टाइम आलाच. आय वॉज हेडिंग टुवर्ड्स ऑपरेशन थिएटर. अर्ध्या तासानं ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आलो तेव्हा तर मी बेशुद्धच होतो. कशी झाली सर्जरी, काय केलं पायाले, याचा मला काहीच अंदाज नव्हता. 2 तासानं शुद्धीवर आलो तर पाहिलं डायरेक्ट आपण बेडवर आहे आणि पायी जरा जरा दुखत होता. दादाला विचारलं की कसं झालं रे ऑपरेशन, तर तो बोलला 2 रॉड आणि 1 क्लिप टाकली आहे बेटा पायात. मी तर हँगच झालं ऐकून. म्हटलं एवढ्यासाठी एवढं, तर हा डिस्लोकेटही झालं होतं आणि सोबत बोनही तुटलं होतं. थोड्याच वेळात आपले मित्रही भेटायला आले आणि मित्र आले की कसं बरं वाटते जरा. रात्री 9 वाजता हॉस्पिटल मधून डिस्चार्ज झाला. मी तर लय खुश झालो. म्हटलं आता घरी जावं लागते भाऊ. बट इव्हन आय वॉज नॉट एबल टू स्टँड ऑन माय लेग्स. पण कसं तरी व्हीलचेअरच्या मदतीनं आलोच. पायजा बाबा, कुठं पडू गिडू नका, पायाचा त्रास लय बेकार राहते. आता तर माझ्या रिकव्हरी मोड सध्या चालूच आहे. त्याचे ब्लॉग्स पाहायचे असन तर आपल्या पेजला आताच फॉलो करून ठेवा. भेटतो उद्या. तोपर्यंत जय महाराष्ट्र.